कडेगाव नगरपंचायतीच्या विशेष स्वच्छता अभियानास मोठा प्रतिसाद। स्वच्छता अभियान मोहिमेत प्रांताधिकारी, तहसीलदार, नगराध्यक्ष व मुख्य अधिकारी यांचा सहभाग। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून कडेगाव नगरपंचायत वतीनं घेतलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। कडेगाव शहरातील बहुतांश भागातील कचरा गोळा करून डम्पिंग ग्राउंडवर ओला कचरा व सुका कचरा व्यवस्थापनासाठी पाठवण्यात आला। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून आज 10 ऑगस्ट रविवारी रोजी सकाळी 9 वाजेपासून कडेगाव नगरपंचायतच्या वतीनं स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी विशेष एकदिवसीय स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। मोहिमेला नागरिकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद लाभला। मोहिमेमध्ये कडेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, विभागीय अधिकारी भोसले साहेब, तहसीलदार शेलार साहेब, नगरपंचायत कडेगावचे सर्व सभापती, नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते। महात्मा गांधी विद्यालयाचे एनसीसीचे सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी मोलाचे योगदान दिले। मोहिमेची सुरुवात अनुक्रमे कडेगाव नगरपंचायत परिसर, आय लव्ह कडेगाव सेल्फी स्थळ, स्मशानभूमीपासून कोतमाई ओढ्यालगतचा परिसर ते दत्त मंदिर अशी होती। स्वच्छ झालेल्या ठिकाणी एकूण 100 रोपांची लागवड करण्यात आली। एकूण अंदाजे 40 किलो सुका कचरा तर 80 किलो ओला कचरा जमा करून पुढील प्रक्रियेसाठी प्लांटवरती पाठवण्यात आला। या मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे नागरी भागातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेसंबंधी जनजागृती घडवून आणण्याचे होते। सर्वांनी स्वच्छतेबाबत जागरूक होण्याची गरज असल्याची व ओल्या कचऱ्याचे होम कंपोस्टिंग करण्याचे आवाहन कडेगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉक्टर श्री प्रवन मेत्रे यांनी केले होते। यास नागरिक, शाळा व सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठा प्रतिसाद दिला। आपला जिल्हा, आपली पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, एकच नजर चौफेर खबर, पॉवर मराठी न्यूज।